हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते आपल्या किचन पासून. सकाळची बसले तर 7:45 झाले. कचऱ्याची गाडी आली, आवाज येतो. चहा ठेवलं, दिनेशने पूजा केली. चहा घेते, चहा घेणार आहे. ह्यानंतर आम्ही ते जाणार आहे, ते नंतर सांगू. ओके, भेटूया नंतरच भेटूया. आम्ही निघालो आहे. टोपी घातली, ऑगल घालायला पाहिजे. बँड्रास तर पाणी घेऊया. हे बँड्रा आहे स्टेशन, हे बँड्राचं. आणि बँड्रा स्टेशनच्या बाहेर मस्जिद आहे आणि बाजूलाच बस स्टॉप आहे. तिथून बस 211 येलो कलरची बस पकडायची. बर्गर किंगच्या समोरच आहे. आणि माउंट मेरीला जाऊ शकतो. तिथून फिरायला भरपूर आहे काय काय. 211 नंबर येलो कलरची बस. किती नंबर आहे ही? 214 माउंट मेरी होती येलो कलर. सगळ्याच जुन्या इमारती आहेत. स्कूल आहे त्याला. मस्त व्ह्यू मोठा मोठा. हे माउंट मेरीची बॅक साईड. मी बॅक साईडने आलो. ऍक्च्युली फ्रंट साईडने यायला पाहिजे होतं, पण आता माहिती नाही कसं आहे. बघूया. आम्ही आलो असंच फिरत फिरत. तुला बघूया. आधी येऊन गेलेलं भरपूर वर्षापूर्वी, मला तर आठवत पण नाही आता. बापरे, प्राजक्ताची फुलं किती आलेत. एवढं ऊन आहे, प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. बघूया. आणि लिहिलेलं असून आम्ही पुढे आलोय. बघूया कसं आहे आता. या ऊन लागेल. जीसस हॉल द थर्ड टाइम. ही बॅक साइड आहे ना, आणि फ्रंट तिकडून आहे ना. हा इथून गेले तरी चालेल. हा इथेच चालेल. ओके, बॅक साईडने आले. आता फ्रंट साईड, त्या साईडला समुद्र आहे. हे बघा प्राजक्ताची रुखांचा बंगला वगैरे ह्या साईडला आहे. माहिती नाही काय इथे पण. अच्छा, इथून आहे, इथून असं हे गार्डनच आहे वाटतं त्यांचं. बघेवर CCTV कॅमेरे लागेल. माउंट मेरीची फ्रंट साईड ऍक्च्युली चालू आहे आतमध्ये. 1950 सालचं असं लिहिलंय तिथे.
हे बघ, हा इथून हा रोड येतो. चल आम्ही तिथून त्या साईडने, हे बघ इथून येतो ते. चल बघूया. हे बाबा हे अमिताभ बच्चनची शूटिंग झाली आहे पिक्चरची. ती कोणता पिक्चर, अमर अकबर अँथनी. हो आता नंतर येऊ इथे पाय वगैरे म्हणजे थोडस जाऊन मी तुम्हाला दाखवेल. नंतर हे शूट करेल. जायचं आतमध्ये, ऍक्च्युली बॅक साईडने आलो म्हणून. पण आता भरपूर सुधारणा केली आहे आधीपेक्षा. खूप म्हणजे खूपच सुधारणा केली आहे. असं नव्हतं सुद्धा. इथे अमिताभ बच्चन उभा असतो असा सीन होता तो. तिने येलो कलरचा ड्रेस घातलेला म्हणजे फ्रॉक घातलेला, एवढा सुंदर आहे. तर हा सीन आहे तो. कधी बघितलात आणि माझा व्हिडिओ बघितलात तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी उन्हात फिरते दाखवायला. खरंच मला असं खूप आवडेल. छान छान दाखव. चला वरतूनच दाखवते. आणि इथे पण आहे छान छान एक, मला दाखवते काय इथे झाड बघा करते. लाइटिंग आहे तर असे. माझा अमिताभ बच्चन चाललेला आहे वरती आणि मी परवीन बाबी आहे. आता यांचं जाता असे. आणि तो सीन असा मस्त, ती प्रपोज करणार असते त्याला, नाही तो प्रपोज करणार असतो अमिताभ बच्चन ह्याच रस्त्यावरती. इथेच असा सीन आहे तो अमर अकबर अँथनी मध्ये. ते या बघायला केव्हाही. आता मी फोटोशूट करणार आहे इथे. दिनेश करणार आहे माझा फोटोशूट. थोडेसे जास्त रे. आणि इथून उतरायचं. हे सगळं जुनंच आहे. Opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. इथून जायचं समुद्राच्या इकडे जायचं. हा तीच नेलेले हे बघतो ते लाटांचे. अरे ते म्युझियमचं काय बोलला तो? 1910 सालचं आहे बघ. म्हणजे ते चर्च मध्ये शिक्षा देतात.
1910 असं. Under the समुद्र दिसतोय का? तेव्हा shadows समुद्र play. The wind hums songs चाललोय आम्ही at खाली. the break of day. गार हवा सुटली आहे मस्त. समुद्र आणि एवढा भरलाय ना, तो तुडुंब भरलाय, तुडुंब. Secrets untold. मन्नत शाहरुख खानच्या बंगल्याच्या इथे आम्ही आता आलो. इथे सगळे शूट करतात पोरं वगैरे. यश दिनेश कुठे गेला? दिनेश ये ना. हे काय त्याचंच आहे मन्नत. शाहरुख खानचंच आहे तो तर नाही. असेच फोटोशूट चालले केले. इथे सगळे शूट करतात. मला काय एवढा इंटरेस्ट करायचा पण मला ब्लॉगिंग मध्ये दाखवायचंय म्हणून दाखवते. आणि हा बॅक साईडला सांगितले शाहरुख खानच्या बंगला इथे. हा शाहरुख खानचा बंगला. आमची क्रिस्टलची सिक्युरिटी होती. विचारायला आता जाऊया. अभी लगा अभी. चलो आता आपण समुद्रावर जाऊया. शाहरुख खानचा तर बघितला तो काही येणार नाही. हा ते पण तो एंट्री तिथून येतो ना. येस ते पण तो तिथून येतो ना, माहितीये मला. चला तिथून त्या साईड. आणि इकडे ना हिजा आहे कोणाचं तरी. हो माहिती. लाईनी तर 2-3 बंगले. त्या सलमान खानचा तिकडे दिसतो. आपण माहिती यश लहान होतं तेव्हा आलेलो. आठवतं तुला? चड्डी ते असा हात धरून फोटो काढलाय तो यशने. आलो समुद्रावरती. ते इथून जाऊया. खरं समुद्रात जायला काय नाही पण पाणी एवढं घाण असतं ना, त्याच्यामुळे नको वाटतं. रात्रीच्या खूप लाटा आहेत. Echoing step on the forest floor. पाणी घाणच आहे तिकडे पण नाही. उरणला आताच घाण पाणी. Through an ancient door. The तिथे silence alive सलमान खानचं कुठे बरं with sound तो फिलिंग केली in the arms of वरती आली आता. I am found. Oh, लाटा whispering किती आहेत समुद्रात. चला जाऊया तिथे बघूया बरं पूर्ण. ते कुठे लाटा इथपर्यंत आले. ओ हो भाईसा. पाण्यात आता भिजावं लागणार थोडस. पाय भिजवावं लागेल. दगडी आता रिकाम होईल. फोटो काढशील दिनेश? चांगलं क्लिक करशील. फोटो लाईव्ह यायचं का? लाईव्ह सांताक्रूजला ना फ्रेंड चालले. मगाशी येत होतं वरती पाणी तिकडे. तेव्हा तिथे लाटा मस्त येतात. फोटो काढायलाच बोललोय. येऊ शकतो ना इथे आपण? हा इथे उभा राहून हा? आता येत होती लाटली. लावता येतात मोठी लाट आली. बघूया पुढे तिथे whispering pines. येणार नाही. Secrets untold. Carrying tales only the fool. जास्त नाही येते. येतात खरं लाटा खवळलेला समुद्र बघते. त्यामुळे ती बसती नाही Through the velvet जाई. etching pattern, leaving its mark. चूज The roots stretched
ते घाबरतात. the earth's कोर्टला जाऊ पहिले कोर्टला to the open sky. हात पकड कोर्टला जाऊ तिथे आपल्याला खायला पण भेटते काय आणि समुद्र आता किती लाईट आली बघितलं कधी कधी किती उशिराने येते. Teach me the language जवळजवळ 15-20 मिनिटांनी येते एवढी मोठी गाडी. चल जाऊ. कोर्टला कसं जायचं आता सांग. ती मोठी लाटी बघ. paints gold on the mountains. रेस्टॉरंट आहे आय थिंक सो. मला काय माहिती नाही पण मी ऐकून मी आता बँड्रा स्टँडला चालले. वरती चालत फोर्ट बँड्रा स्टँड फोर्टला चालतो. बँड्रा फोर्टला इथे ना भरपूर जणांचे बंगले आहेत. आता मला काय माहिती नाही म्हणजे आधी मी बघितलेलं आता मला काहीच नाही लक्षात आहे. सगळे चेंज झाले. वगैरे आश्रम आहे आश्रम Forest floor आश्रम आहे हे. लिंक रोड. चलो घूमो धूप में. बँड्रा फोर्टला आलेलो पण बँड्रा फोर्ट आता बंद आहे कारण का 12 ते 4 वाजेपर्यंत बंद असते. नंतर चालू होते. काय नाही खायला घेतलं पॉन्डचं एक थंड्याची बॉटल घेतली पेप्सीची. आणि आता इथे जरा झाडाखाली कारण ते इथून पुढे आता खूप लांब लांब काय ते बघूया कसं काय ते. आताचे 12:30 झाले. इथे 4 तास 4 तास कशा 4 तासामध्ये 2 पाऊंड तरी होतील. पण दुसरं कोणतं गार्डन जॉर्जेस पार्क तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर सगळं धुराळ्या वगैरे आहे आणि रिक्षावाले खूप घेतात तसे म्हणजे मीटरने गेले तर 75 रुपये वगैरे होतात पण बस 12 रुपये घेते. ते एवढं लक्षात ठेवा. आलं कुठेही आलं तरी रिक्षाने फिरू नका. बसने जा. बसने रिजनेबल रेटमध्ये तुम्ही जाऊ शकता 12 रुपये 10 रुपयामध्ये. आता स्टेशन ते माउंट मेरीपर्यंत आम्ही 10 रुपयाला बसने. रिक्षा असते तर जास्त असते. आणि तिथे आले तर आता चालत आलो. नंतर तिथे शाहरुख खानचा मन्नत बंगलो आहे त्याच्यासमोरून आम्ही थोडंसं फिरलो वगैरे आणि नंतर तिथून इथे वरती चालत आलो तर हे बंद आहे. तर 12 वाजता बंद होतं 4 वाजता ओपन होतं. तर एवढं नोट करून घ्या. ह्या दरम्यान इथे येऊ नका. काही उपयोग नाहीये. तुमचे 4 तासाचे असेच वाया जातील. आता बघू आमचा प्लॅन काय होतं ते. तळ्यात नाही ते सगळं आम्ही असं ठरवून नाही केलेलं. डायरेक्ट आलो म्हणून अशी माहिती मिळाली. नाहीतर मग मी सांगू शकले नसते तुम्हाला की काय होणार. आम्ही आंबा आणि हे घेतलं काकडी आणि पुढे देऊळ आहे. ते खाली होते ना काकडीवाले त्यांना विचारलं ते बोलतात हा लिंक रोड आहे. हा पलीकडे हिंदू हॉस्पिटल हा समजलं. हे हिंदू हॉस्पिटल लिंक रोड आहे. ते देऊळ आहे काडेश्वरी आता बंद आहे. आम्ही काय केलं म्हणजे वरतून चालत ह्या साईडने आलो खाली. म्हटलं चल बघूया इथे काय जाण्यापेक्षा तरी असं आहे तिथे चालू आहे. आणखी लिंक रोड काम चालू आहे. थोडं काम चालू आहे. आणखी पाणी कमी झालं समुद्राचं. ते बंद केलं ना नाही ते खाली जाऊन बघायला भेटलं असतं. फोटो काढायला भेटलं असतं. हा लोकेश त्या साईडला गेलेला तिकडे पलीकडे. लोकेशचा एक फोटो आहे ना तिकडे पलीकडे गेलेला कसं दाखवलं. तेच आहे हिंदूच आहे तेच आहे. The dawn paints gold
इथे थोडं. on the mountain ओके इथे बसायला पाहिजे तिथे तिथे जागा नाही while rivers whisper तिथे थांब जरा इकडे flow out. And their songs entwine जागा नाही बसायला तिथे trees that stand व्हिडिओ मध्ये knotted in time by nature's hand. Each echo फोटो काढायचे वांदेच चालले on the forest floor. ही जी दोन माणसं आहेत ही हे वर्कर आहे काम करणारे ते खेकडे चप्पल नाही मार बघा आता काय करतात हे बघ बघितलं Silence alive, खेकडे चप्पल नाही मारतात ते लोक brimming with sound मराठी पोर आहेत ती in the arms हो, बघितलं मी पाणी किती सांगते तुम्हाला आम्ही किती वरती बसलोय ते लोक कुठे ते एकदम पाण्यात गेलेत whispering तिघे जण तिघेच आहेत आणि लाटा पाण्याच्या एवढ्या येत आहेत आता ते खेकडे किती पकडतील माहिती नाही ते बघ पकडले नाही चप्पल गेलेली वाटतं त्याची teach me कारणामे चालते language of rustling stories that linger on. बघ बघितलं वार बहादूर बहादूर आहेत बहादूर आपण यांना पाहिलं का बघा जरा 3 नमुने इथून पण रस्ता आहे पण तो फक्त तेवढाच केवळ जवळजवळ अर्धा तास झाले लोक येत अर्धा तास म्हणजे पाण्याच्या लाटा एवढ्या येतात under the boughs चिखल गाळ shadows खेकडे पकडतात हे इथेच कुठेतरी पोरं काम करत असतील songs at the तेव्हा break तेव्हा तेव्हा of तेव्हा day. बघितलं? दिसत नाही Whispering pines, secrets untold. मग त्यांचाच आरडाओरडा चाललाय मग असं Knows only the forest holds. लिंक रोड Moonlight still जेव्हा सौरभ जोशी फर्स्ट टाइम आलेला ना तेव्हा इथून गेलेला आणि त्यांनी दाखवलेला leaving its mark. फर्स्ट टाइम मुंबईला आलेला तो The roots stretch deep, सौरभ जोशी आणि त्याचा भाऊ the earth's gentle sigh. A त्यांनी कंटाळली जाम तर अक्षरशः असं वाटतं आता जाऊ sky. प्लॅन चेंज केला पाहिजे Whispering pines, sing me your असं खाली गेलेलो इथे असं ओपन होतं कारण 12 वाजता बंद करतात आम्ही 12:30ला आलेलो आतापर्यंत टाइमपास केला पण आता कंट्रोल नाही बाबा आम्ही नाही राहू शकत तर निघालो तर हे असं आणि वरती जाऊन तिथे बॅक साईडला बसलेलो आम्ही जे तुम्हाला दाखवलं लिंक रोड बस गेली आली 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 चला आम्ही निघतोय आता स्टेशनला आणि आता घरी जाणार जाम कंटाळली मी तर जाम कंटाळली होती काहीच नाही तरी बघ आपण चाललोच नाही जास्त तिथून तेवढंच चाललो जास्त काही चाललो नाही पण ऊन खूपच उन्हामुळे होतं वाटलं. त्याच्यामुळे नाही आहे आता हे बंद आहे 4 वाजता ओपन होणार आहे तोपर्यंत बसणार कुठे तिथं बसायचं नाही आहे आणि हे खूप मोठं हॉटेल आहे ताज हॉटेल आहे हे पण ते ताज नाही आहे ताज छोटा ताज काय नाव आहे का ताज म्हणजे बाहेर लोक येतात ना फिरायला ते इथे थांबतात ताज हॉटेल नाही आहे आपलं मुंबईचं गेटवेचं हे बँड्राचं ताज आहे each echoing वाव कोणतरी ऍक्टर असं असेल आतमध्ये गाडी जाम भारी लावली opens a world चलो through an ancient जाएंगे एसी बस मध्ये बस आम्ही निघालोय आता ते ताज हॉटेल मी तुम्हाला दाखवलं त्याच्यासमोरच आहे हा बस का पेपर लागतो पण त्याची बाय बँड्रा स्टँड तर ही चालेल एसी आहे तर दिनेश आला का आम्ही जाऊ
पाण्याची बॉटल घेतली. ते समोर हॉटेल मी तुम्हाला दाखवलं आणि त्यासमोरच बस स्टॉप आहे. एअर कंडिशन आपली स्वच्छ स्वच्छ बँड स्टँड मस्त एसी बस भेटली आम्हाला. चालू आहे ऑनलाईन. ओके ऑनलाईन किती आहे? हा किती? 60. एसीचे 60 आहेत. एसीचं तिकीट आहे. एसीचं तिकीट आहे 30 रुपये. साधं तुम्हाला 10 रुपये. पण आपण काय माहिती नाही आम्ही चल ठीक आहे मस्त आहे. बघा हे परत पोरं गर्दी केली ते शाहरुख खानच्या बंगल्यासमोर. शाहरुख खानचा बंगला आहे ते सारखी गर्दी फोटो केले. ते नाव आहे ना बंगल्याचं तो फोटो काढतात ते लोक. समुद्र नको इथेच बरं आहे. तिथे ऊन लागेल. चालू आहे ना The wind hums at the break of day, whispering pines, secrets untold. ते एकाच लाईनला असं कुठेतरी येत. पण मला सलमान खानचं ना इकडेच हे बाबा हा नेट लावलेलं आहे. बंगले बघा भारी वाटतात. आणि बजेट फाटका बस जात वाटलं. समुद्र एवढा इकडे कंडक्टर बघा किती जुने जुने बंगले हे. हा हेच आहे मला वाटतं. आय थिंक असंच काहीतरी होतं ते. चलो नाही तर The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the बँड स्टँड हॅलो पत्नीचा प्रवास मला एसी बस आवडली. मस्त असं वाटतं का ह्याच्यातच दिवसभर फिरावं. इथे चर्च तिकडे मेहबूब स्टुडिओ पण दाखवेल मी तुम्हाला. इकडेच कुठेतरी आहे मेहबूब स्टुडिओ. इथे ना जुनी घरे आहेत अशी. हे बघा हे कसं इंग्रजांचं म्हणजे ख्रिश्चन लोकांचं कसं असं जास्त करून ख्रिश्चन इथेच आहे. लगेच पकडू नकोस बाबा आम्हाला आणखी आराम करू दे. हळू बोलते काय ना. मेहबूब सिटी स्टुडिओ इकडे तरी आहे. मला काही लक्षात येत नाही. मी लास्ट टाइम आलेलं तेव्हा बघितलेलं. ते बघितली सगळी हायफाय लोक राहतात. हा तो रोज चर्चला गेला ते. पाणी वगैरे ठेवायला पण आहे इथे. आपण ठेवू शकतो पाय ठेवायला नसतो. एखादा हिरो दिसतो का बघूया. भारती जाते का बघूया. भारतीला
ती पण बँडालाच राहते. लिंबाची आहे, हाती लिंबाची आहे. गोला दिसला पाहिजे. भारती जी हमारा ये ब्लॉग देखो और हमको एक मैसेज कर दो, हम आएंगे मिलने के लिए आपको. गोला को मिलना है. छान आहे ना, मला खूप आवडलं. मॅगडी आपण आधी काहीतरी खाऊया नंतर जाऊया दिनेश. हो तिथं आपल्याला बरेच भेटतील वड्या. टिनी मिनी काय नाव आहे मस्त, टिनी मिनी. हा हे बघा, हे मी तुम्हाला शूट करून दाखवलं मग अशी 1863च स्कूल आहे. 1863 बघा तेव्हाचं बांधकाम आहे हे, जे 1863 मधलं आहे हे. काय सेंट हायस्कूल आहे. 63 होतं, 85 नव्हतं. ह्याच्यात आलं ना व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला काय हे ना, मला ना नावच हायस्कूल असेल ना. सेंट स्लाउन काय स्टँड स्लाउन काहीतरी आहे. थांबे येते केलं बापरे. 1863 मधलं स्कूल आहे. म्हणजे इथे आता किती भारी शिक्षण असेल. थंडावर देखील किती असते बघा हे. बघा हे पूर्ण स्वेटर्स हे असे घेतले सगळे. आणि इथे कपडे पण खूप चांगले मिळतात. आणि इथे बघा मुलं मुली बघा नुसते हिरो हिरोईन. हा हे बघा कपड्यांच्या दुकानावर पाहिजे तसे स्टायलिश शूज वगैरे असे बघा. पूर्ण कपड्यांचंच इथे त्यांचं काय हायफाय लोक. पूर्ण बाजार आहे कपड्यांचे. मला तर वाटतं ना स्टेशन पासून चालतच जायचं जर लवकर आला तर. बघा इथे पण मोठे मोठे कपडे, किती लेडीज आहेत एवढी छान छान हायफाय तरी सगळे बघा. इथूनच घेऊन जातात ऑफिसला वगैरे. इथे फेमस आहे व्हॅलेंटाईन्सचा बाजार. कपडे तर बघायला ना भारी भारी म्हणजे वेस्टर्न स्टाईल सगळे. म्हणजे तुम्ही आलात ना स्टेशन पासून डायरेक्ट चालत गेलात ना तर तुम्हाला पाहिजे तसे बघा पाहिजे होते. त्यात समर विंटर सगळ्याचे कपडे मिळतात पाहिजे तसे. स्टार्ट इथून होते. कपड्यांसाठी खूप फेमस आहे बँड्रा वेस्टर्न स्टाईलसाठी. तर नक्कीच अशा AC बसमध्ये बसून असं आरामशीर 30 रुपये तिकीट आहे. पण असं मिळतं काही टेन्शन नाही. चालतच जायचं, चालत गेलं तर एकदम बेस्ट आहे. मला पाहिजे तसे कपडे वगैरे घ्यायला भेटतील. वेस्टर्न स्टाईलचं म्हणजे वेस्टर्न नॉर्मल पण आहे असं पण नाही काही पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. आता स्टेशनला काय करायचं तिकडे बघूया काय स्टेशन बँड्रा. हा बघूया. बरं वाटलं ना जरा AC बसमध्ये. आता वाफ मारते बघूया. काय नाही इथेच असेल पण इथे समोसा वगैरे घ्यायचं. मस्त आलोय इथे आणि फोटो बघा लगेच आला.
खाल्लं दाखवतं पाहायला साहेब भूक लागली ते खायला देते. व्हिडिओ काढायचो. the earth's gentle sigh. 7:30 झाले आणि खिचडी बनवायला घेतली. खिचडीमध्ये मी आता टाकणार वांग, बटाटा, टोमॅटो, साधी खिचडी बनवणार आहे. आलं लसणाची पेस्ट टाकून. बाकी काय नाही बनवणार. तर मी खूप दमली दुपारी, तर मी बोलले काय खाल्लं नव्हतं तर नुसतं भूक लागली. मग आता पटापट खिचडी बनवते. बाकी तर काही करणार नाही. असंच आहे. आणि व्हिडिओ बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं शक्यतो प्रवास मुंबईला तुम्ही बसने करा. रिक्षावाले खूप भाडं घेतात. कारण का आम्ही बँड्रा स्टँड पर्यंत बँड्रा स्टेशन पासून माउंट मेरी पर्यंत बसने फक्त 10 रुपये तिकीट आलं आमचं. म्हणजे 10 रुपये. आणि मग तिथून जर रिक्षा केली असते ना मी 75-80 पर्यंत बिल गेलं असतं. कमीत कमी 50 रुपये. पण 30 रुपये तर वाचले है ना. दोघे जण होते म्हणून 10 रुपये तिकीटाचा खर्च झाला. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बँड्रा फोर्ट पासून जर रिक्षा केली स्टेशन पर्यंत तरीही तुम्हाला तेवढंच 75-80 रुपये बिल होतो. काही शेअरिंग रिक्षा आहेत त्याच्यामुळे. शेअरिंग नाही सॉरी, ह्याच्यावरती सीट काय म्हणतात त्याला, डायरेक्ट घेऊन जाणारे मीटरवरती आहे. तर शक्यतो बसचा प्रवास करा. बस सारख्या आहेत तिथे. तर बसने काय ना, आम्ही AC बसमध्ये बसल्यावर म्हणून 30 रुपये तिकीट झालं. 60 रुपयामध्ये आम्ही आलो दोघांच्या याच्यात. तर जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही रिक्षा करा, नाही तर AC बस. आणि साध्या बसही आहे 10 रुपयांनी. कारण का आम्ही गेलो तेव्हा साध्या बस नव्हत्या, AC बस होती. तर आम्ही पटकन चढलो आणि मग निघालो. आणि बस पण चांगलं आहे. तर शक्यतो प्रवास तुम्ही बसनेच करा. बस भरपूर आहेत. विचारा तिथे कोणाला, कंडक्टरला वगैरे विचारा. पब्लिक पण मस्त सपोर्ट करते. काही टेन्शन नाहीये. माझ्या मुलाला सर्व माहिती आहे सगळं वेस्टर्न साईडचं. तर मला काय प्रॉब्लेम नव्हता. मी त्याला फोन करून विचारत होती. तर एवढं काय नाहीये. यश आमचं सगळं पूर्ण डिटेल तुम्हाला बस नंबर, म्हणजे मला पूर्ण बस नंबर पासून तर ती बस कशी जाईल, कुठे जाईल एवढं सांगतो तो. पूर्ण तुम्हाला वेस्टर्नचा असू दे, हार्बलचा असू दे, परत सेंटरचा असू दे, तो पूर्ण सांगतो. त्याला एवढी माहिती आहे. तर मला काय एवढा प्रॉब्लेम येत नाहीये. तुमच्यात कोणाला जर माहिती नसेल तर आजूबाजूवाल्यांना कोणालाही विचारायचं नाही, जायचं. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हा, जर बँड्रा फोर्टला जात असाल तर 12च्या नंतर तुम्हाला ते बंद दिसेल. ते 4 वाजेपर्यंत. तर 5 तास ते बंद असतं. तर त्याच्यामुळे 5 तास होतात ना, का 4 तास. तर 12 ते 4 वाजेपर्यंत ते बंद असेल. मग त्या वेळात जाऊ नका. त्यावेळेस तुम्ही दुसरे ठिकाणं बघून घ्या. असं आहे तिथे. आणि बीचवर तिथं पाणी घाण असतं तिकडचे बँड्राचं. पण शक्यतो बघा, तुम्हाला फिरायचं बीचवरती पाण्यात वगैरे जायचं असेल. मी तर काय उतरली नाहीये, त्यांना खूपच घाण पाणी होतं. आणि मला गरमीमुळे खूप त्रास झाला. थोडं त्रास म्हणजे गरम सगळीकडे तर काय नाहीये. पण छान आहे फिरायला. मुंबईला फिरायचं म्हणजे मजा येते. कारण का घाण नसतं असं काय रस्त्याने वगैरे. त्याच्यामुळे छान वाटतं. आणि त्या साईडला तर सगळे ख्रिश्चन आहेत. त्यांची घरं खूप जुनी आहेत. एक घर ना 1800 नाही सॉरी, एक स्कूल आहे ना, कॉन्व्हेंट स्कूल, ते आहे 1863 म्हणजे 63 सालचं आहे ते. आणि एक घर होतं 1939 म्हणजे 39 साली ते बांधलेलं होतं. म्हणजे अशी खूप खूप जुनी घर आहेत तिथे. ती बघायला भेटतील तुम्हाला. तर खरंच जा. बँड्राला खूप छान आहे. वेस्टर्न साईड आहे. आणि कपडे तर ऑसम आहेत. मला तर वाटतं ना, तुम्ही स्टेशन पासून चालत गेलात ना, रमत गमत मस्तपैकी, तर तुम्हाला शॉपिंग पण होईल तुमची. आणि स्ट्रेट रस्ता आहे, कुठे जायचं नाही. पूर्ण तुम्हाला सर्व मिळेल तिथे. सगळेजण सांगतील. तर कपडे तर एवढे छान आहे वेस्टर्न स्टाईलचे. खूप. तुम्ही तर म्हणाल म्हणजे भारीतली लोक तिथे येऊन ते घेतात तिथे कपडे वगैरे. आणि तेच कपडे जर त्यांच्या अंगावर आपण बघितलं, वाव किती मस्त. शर्ट बघितला 100 रुपयाला शर्ट होता.
फक्त बसमधून जाताना त्यांनी लावलेले 100 रुपये होता. रेट तुम्ही ठरवा, तुम्ही कसं हे करायचंय त्यांच्याशी भाव. तोलमोल के बोल तोलमोल के बोल असेल तर जा तुम्ही. बँड्राला खूप छान आहे. बहुतेक जण गेली पण असतील, पण एक सांगते मी, कारण मला तर आवडतं बँड्राला. पण ते समुद्राचं पाणी थोडंसं घाण आहे म्हणून थोडंसं हे होतं म्हणून. पण पावसाळ्यात वगैरे खूप छान आहे. बघेल, मला जर टाइम भेटला तर मी पावसाळ्यातही जाणार आहे तिथे. तर असं सगळ्याचा प्रवास झालेला आहे. आणि हा माउंट मेरीला गेलेलो आम्ही. तिथे मला खरंच म्हणजे तो सीन बघायचा होता. अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबीचा जेव्हा तो तिला प्रपोज करतो, ती येलो कलरचा ड्रेस घातलेला असतो तिने. ते मी असं उतरते ना, ते तिकडचंच आहे सेम माउंट मेरी पुढे. आणि चर्चमध्ये आम्ही गेलेलो बघायला आतमध्ये. शूट करू नाही देत, पण मी थोडंसं काढलं आणि फोटो काढले. तर ते पूर्ण आहे तिथे. तर बघा तुम्ही जाऊन. तर मला ते बघायचं होतं. आधी पण मी बघितलेलं होतं. खरंच आधीचं होतं ना, ते खूप म्हणजे तेव्हाचं होतं. पण आत्ताचं सगळं कलर वगैरे देऊन असं वाटतं नवीन केल्यासारखं. तो खूप छान आहे. तर जा तिथे. आणि म्युझियम पण आहे बाजूलाच. लाकडी वस्तूंचं. आम्ही काही गेलो नाहीये एवढं. आणि फोर्टला गेलात तर देऊळ आहे. मी दाखवलंय देऊळ तिथून तुम्हाला बॅक साईडला. तर मला जायचं होतं फोर्टला. आणि त्या फोर्टवरती एक गाणं शूट झालं. म्हणजे भरपूर झाले असतील. पण ते गाणं मला आठवतंय. ते गाणं आहे रात कली एक खाब में आई. ते गाणं तिथे शूट झालेलं आहे. मला ते दाखवायचं होतं. 4 वाजेपर्यंत मी नाही थांबू शकत. कारण का मला घरी यायचं पनवेलला. त्याच्यामुळे खूप लेट होणार म्हणून. ओके. तर अशाच आजचा दिवस गेलेला आहे. आता मी खिचडी बनवते पटापट. देवपूजा केली आहे दिनेशने. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय. टेक केअर. तर उद्या भेटूया. बाय.